68,000 वचनांचे रचयिते माझ्या स्वनलगीचे नायक शिवयोगी सिद्धरामेश्वर आणि आजपासून साधारणतः 850-900 वर्षापूर्वी जगाला, या मातीला ज्यांनी माणुसकीचा गंध दिला, ज्यांनी माणुसकी शिकवली, वाढवली, रुजवली, ते महासमतावादी विश्वगुरू जगज्योती बसवण्णा यांच्या चरणी नतमस्तक होतो. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा आघाडीनं ही मला संधी दिली. विशेषतः आमचे सन्मित्र आणि चळवळीतले सहकारी ॲडव्होकेट निशांत वाघमारे साहेब आणि मेहबूब शेख या दोघांनी असं वाटलं की बाबा नव्या पिढीला, नव्या मुलांना, म्हणजे आजची जी पिढी आहे ती पिढी हातात मोबाईल घेऊन वाढते. या पिढीला आपण नेहमी सांगतो की वाचनाचा गंध नाही आहे किंवा वाचनापासून ही पिढी लांब आहे, वाचत नाही आहे का, ती वाचते परंतु त्यांची साधनं वेगळी आहेत, त्यांच्या आवडीनिवडी वेगळे आहेत, त्यांची साधनं वेगळी आहेत. त्यामुळं आपण त्यांना वाचत नाही आहेत किंवा त्यांच्याबद्दल कंप्लेंट करून उपयोग नाही आहे असं मला वाटतं. त्या पिढीला त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या टूल्सच्या माध्यमातून पवारसाहेबांचं चरित्र सांगावं असं आमच्या लक्षात आलं. ते मागच्या जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडलं त्या सत्तांतराचे नायक होते पवारसाहेब, माननीय शरदचंद्र पवार. पवारसाहेब ह्या एकूणच महाराष्ट्राचा जो पैस आहे, कावेरी ते गोदावरी खोऱ्यात जेव्हा मी नेहमी सांगतो की महात्मा बसवण्णा, बसवादी शरण हे कर्नाटकच्या वाटेला गेलेले नाही आहेत, ते या मातीचे नायक आहेत, मध्य भारताचे ते नायक आहेत. कावेरी ते गोदावरीच्या खोऱ्यात महात्मा बसवण्णा होऊन गेले, त्यांचे शरण होऊन गेले. त्यांच्यानंतर त्यांचा वारसा, त्यांच्या विचाराचा कृतिशील वारसा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून पुढे आला. वारकरी संतानंतर छत्रपती शिवराय आले, छत्रपती शिवरायानंतर महात्मा फुले आले, महात्मा फुलेंनंतर छत्रपती शाहू महाराज आले, छत्रपती शाहू महाराजांनंतर आपल्याला या सहस्त्रकाचे महानायक म्हणून ज्यांचा आपण गौरवपूर्ण उल्लेख करतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले. आपण उलट्या दिशेने जर आपण प्रवासाला सुरुवात केली या भूप्रदेशामध्ये, या जॉग्राफिकल प्रदेशामध्ये, म्हणजे काय, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडूचा या मध्य भारताचा भाग जो आहे त्याला आपण कावेरी ते गोदावरीचं खोरं म्हणतो. आणि या खोऱ्याच्या उलट्या दिशेने जर आपण प्रवासाला सुरुवात केली तर आपल्याला पहिल्यांदा भेटतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नंतर भेटतात छत्रपती शाहूराय, नंतर भेटतात महात्मा फुले, नंतर भेटतात छत्रपती शिवराय, त्याच्यानंतर संत परंपरा भेटते, तुकाराम बाबा भेटतात, नामदेवराय भेटतात, ज्ञानेश्वर माऊली भेटतात. आणि या महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचे प्रारंभ बिंदू आहेत बसवण्णा. ते मैलाचं दगड आहे, ते बीज आहे. आपण शाहू फुले आंबेडकरांचा वारसा आपण महाराष्ट्राला सांगतो, शाहू फुले आंबेडकरांचा वारसा म्हणून सांगत असताना शाहू फुले आंबेडकर ही आम्हाला मिळालेली फळं आहेत, आम्ही ती फळं खाऊन आपण, आमचं शरीर, आम्ही त्या फळावर पोचलेलं शरीर आहे आमचं, आमच्या पिढ्यानपिढ्या त्या विचारावर पोचलेले आहोत. तर दे आर फ्रुट्स नॉट सीड्स. या मध्य भारतातल्या पुरोगामी विचाराचा, कृतिशीलतेचा आणि एकूणच समष्टीचा जो विचार आहे त्या विचाराचे प्रारंभ बिंदू आहेत महात्मा बसवण्णा, ते बीज आहेत. आणि ही सगळं त्या बीजापासून निर्माण झालेली फळं आहेत. आता आजच्या विषयाचे नायक जे आहेत माननीय पवारसाहेब. शरद पवार हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सांगणारे आजच्या घडीचे एकमेव नेते आहेत. कारण ते जेवढ्या ताकदीने शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगतात, आपण इतर नेत्यांच्या तुलनेमध्ये, समाज धुरीणांच्या तुलनेमध्ये ते म्हणूनच उजवे ठरतात. ते वारसदार आहेत. कोणाचे वारसदार आहेत? ते जे महाराष्ट्राचा मंगल कलेश ज्यांनी आणला त्या यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे वारसदार आहेत. ज्यांनी बहुजनांच्या घरात ज्ञानाचा दिवा लावला, कर्मवीर अण्णा म्हणजे भाऊराव पाटलांच्या विचारांचे वारसदार आहेत ते. म्हणून पवारसाहेबांच्या चरित्राचा आपण विचार करत असताना एक राजकीय नेता, एक राजकीय धुरीण, राजकीय नेता म्हणतो एवढ्या पुरतं जर आपण पवारसाहेबांकडे पाहिलं तर त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वावर अन्याय होईल. ते राजकारणी तर आहेतच आहेत, त्याही पलीकडं ते बरंच काही आहेत. मला आठवतं की लीला चरित्रामध्ये एक कथा आहे
एक 7 आंधळे असतात आणि 7 आंधळे त्या हत्तीकडे बघतात. हत्तीकडे बघत असताना प्रत्येक जण ज्याचं हात त्या हत्तीच्या अवयवाला लागतं तो सांगत सुटतो की हत्ती, जो पायाला हात लावतो तो म्हणतो की हत्ती खांबासारखा आहे, जो कानाला हात लावतो तो म्हणतो की हत्ती सुपासारखा आहे, शेपटीला हात लावणारा म्हणतो हत्ती सापासारखा आहे. त्याही पलीकडं जो डोळसपणे त्या हत्तीकडे बघतो त्याला माहित आहे की हत्तीचं विशाल काय आहे, हत्ती चीज काय आहे. तसं पवार साहेबांचं आहे. पवार साहेबांना ज्यांनी ज्या ज्या नजरेतून पाहिलं त्यांना पवार साहेब तसे दिसले, परंतु शरद पवार त्याही पलीकडं खूप काही आहेत. महाराष्ट्राच्या शाहू फुले विचारांचा वारसा आपण जेव्हा सांगतो त्या विचारांचे आजचे एक दिसणारे प्रतीक रूप म्हणजे शरद पवार आहेत. मी ते यासाठी सांगतो, माझी पिढी थोडंफार वाचलेली होती, पण माझं जे नेक्स्ट जनरेशन आहे, विशेषतः माझी मुलांची जी पिढी आहे, आपण त्यांच्याबद्दल तक्रार करतो. मी सुरुवातीलाच सांगितलंय, ही मुलं वाचत नाहीत म्हणून तक्रार करतात, परंतु आपण या मुलांच्या हातात त्यांच्या स्टाईलनं, त्यांच्या हवं असलेलं त्यांना अपील होईल अशा भाषेत जर आपण सांगितलं तर ते जास्त अपील होईल असं वाटलं. म्हणून आम्ही मागच्या कोविडमध्ये पावसातलं सह्याद्री शरद पवार असं एक चरित्र साहेबांचं प्रकाशित केलं. हे चरित्र म्हणजे प्लेन शरद पवारांचं चरित्र नाही आहे. म्हणजे शरद पवार इथे जन्मले, असं वाढले, शरद पवारांनी ही राजकीय भूमिका घेतली, शरद पवार एवढे दिवस मुख्यमंत्री होते, याच्यात काहीही नाही येते. परंतु आज जी पिढी 1-2 लाईनीमध्ये व्हॉट्सअपवर व्यक्त होते, आपल्या मनातल्या भावना फेसबुकवर व्यक्त करते, एखाद्यानं लिहिलं तर त्याला ट्रोल करते, त्याच्यावर टीका करते, अशा पिढीला त्यांना भावलेलं, त्यांना आवडेल किंवा त्यांना अपील झालेलं पवारसाहेबांचं व्यक्तिमत्व सांगावं आणि त्यांच्या स्टाईलनं सांगितलं तर ते मुलं नक्कीच वाचतील हा विश्वास होता. म्हणून आम्ही हा सांगितलं. तर साताऱ्यामध्ये जेव्हा पाऊस पडल्यानंतर BBC ची मराठीची एक बातमी होती आणि BBC मराठी सांगतं की पाऊस पडल्यानंतरच्या तासाभरात 5 लाखाहून अधिक लोकांनी व्हॉट्सअपचे स्टेटस बदलले, व्हॉट्सअपचे DP बदलले. त्या DPच्या ठिकाणी त्यांच्या जे काही पूर्वीचं DP होतं त्या ठिकाणी पावसात भिजणारे शरद पवार हा फोटो पेस्ट झाला. ती थीम म्हणजे पावसातला सह्याद्री. आपण सह्याद्री यासाठी सांगतो, सह्याद्री आम्हाला संरक्षण देतं. सह्याद्रीच्या कुशीत आम्ही पोचलो, वाढलो, रुजलो. सह्याद्री एक फक्त डोंगर रांगा नाही आहेत महाराष्ट्रासाठी, ती अस्मिता बिंदू आहे. म्हणून शरद पवार सह्याद्री एकदम जाणीवपूर्वक, अतिशय सदसद वेगबुद्धीने किंवा सजगतेनं आम्ही या पुस्तकाला नाव दिलं पावसातला सह्याद्री. आमची पिढी 70 म्हणजे 70च्या दशकात जे जन्मलेले आहेत त्यांना इतिहास माहीत नाही आहे. जेव्हा हिमालय विचारी होता, हिमालय विचारी असणं म्हणजे काय, आपण नेहरूंच्या नेतृत्वाबद्दल बोलतोय, आपण लालबहादूर शास्त्रींच्या नेतृत्वाबद्दल बोलतोय, आपण इंदिरा गांधींच्या कणखरपणाबद्दल बोलतोय. नेहरू काय होते हे मी वेगळं सांगायची गरज नाही आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण केंद्रीय सत्तेला, दिल्लीच्या सरकाराला, केंद्र सरकाराला हिमालय म्हणतो आणि महाराष्ट्राला सह्याद्री म्हणतो. जेव्हा हिमालय अडचणीत होता, चीननं आक्रमण केलं होतं, अशा सगळ्या संदिग्ध वातावरणामध्ये एक खमक्या नेता पाहिजे होता. म्हणून हिमालयानं साथ घातली आणि हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. असे कोट्स ऐकून आम्ही मोठे झालो, असे कोट्स, अशी पुस्तकातली वर्णनं वाचून आम्ही मोठे झालो. तो सह्याद्री होता माननीय यशवंतराव चव्हाणसाहेब. चव्हाणसाहेबांची ख्याती अशी आहे की हिमालयाच्या मदतीला ते धावून गेले. ते एकाच वेळी 6 खात्याची मंत्रिपदं त्यांच्याकडे होती. त्या काळी महाराष्ट्राचं पाणी देशाला कळालं, यशवंतराव चव्हाण काय चीज आहेत हे देशाला जसं कळालं, हा उभा आडवा भारत देश म्हणून कसा आहे ते यशवंतराव चव्हाण साहेबांना समजलं. त्यामुळं हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. दिवस पलटले, 50 वर्षाचा दीर्घ काळ गेला, काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि हिमालय आज विक्राळ झाला. तो पूर्वीचा संतुलित होता, संयमी होता, विचारी होता, लेखक होता, तत्वज्ञ होता, अभ्यासक होता, इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार करणारा होता,
मूलभूत सोयी सुविधा सगळ्या गोष्टीचा विचार करणारा हिमालय होता. आज परिस्थिती बदलली. हा हिमालय भलताच झाला, हा सत्ता पिपासू झाला आणि एक एक राज्य आपल्या रंगात बुडवण्याचा सपाटा तिने लावला. आणि बारी आली महाराष्ट्राची. महाराष्ट्रामध्ये त्या हिमालयाचं काही चाललं नाही. त्या हिमालयाला, त्या विकृत झालेल्या, सत्ता पिपासू झालेल्या, आक्रमक झालेल्या हिमालयाला पावसातल्या सह्याद्रीनं रोखून धरलं. आणि हा सह्याद्री त्या सह्याद्रीचा वारसदार आहे, तो विचारांचा वारसदार आहे, तो कृतीचा वारसदार आहे. आणि ज्यांना ज्यांना जेव्हा जेव्हा विचार सांगतो त्यावेळी, जेव्हा महाराष्ट्राच्या सत्तांतराचं नाट्य घडलं त्यापूर्वी म्हणजे सकाळच्या सत्रात शरद पवारांनी आपले गुरु जुने सह्याद्री ज्यांचा मी उल्लेख करतो, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचं ते दर्शन घेतात. त्याच ठिकाणी माननीय एन डी पाटील साहेबांचा ते सत्कार करतात. तिथे ते आपल्या विचारांची मांडणी करतात आणि संध्याकाळी जाऊन 162 आमदारांचं परेड घेतात आणि महाराष्ट्राच्या सत्तांतरावर शिक्कामोर्तब करतात. शरद पवार का थोर आहेत ते यासाठी, शरद पवार यांनी राजकीय भूमिका 100 बदलली असतील, ओके, त्यांनी पक्ष बदललेत. नेहमी सांगितलं जातंय की शरद पवारांच्या मनात काय चालू आहे हे कुणीही सांगू शकत नाहीये. ठीक आहे ना, त्यांच्या राजकीय भूमिका, त्यांच्या मनातलं राजकीय धोरण, त्यांचं एकूण राजकीय डावपेच ज्याला आपण म्हणतो ते जर आपल्याला माहीत नसेल तर नक्कीच काही हरकत नाही आहे. परंतु त्यांनी त्यांची विचाराची जी बैठक आहे ती कधी सोडलेली नाही आहे. ते शाहू फुले आंबेडकरांचा विचार त्यांनी सोडलेला नाही आहे. जेव्हा जेव्हा धर्माच्या नावानं विद्वेष पसरण्याची वेळ आली, पवार साहेब नक्कीच विवेकाच्या वाटेवर निघून गेले. आजही आपण अशक्य वाटणारी जी गोष्ट होती ती युती ती आज घडवून आणले. आणि त्यांनी सांगितलं की नाही आहे. जेव्हा महाराष्ट्रात सत्तांतराचा विषय येतो, मला त्यावेळी कॉलेजमध्ये होतो, तो विषय असा होता की महाराष्ट्रामध्ये 95ला सत्तांतर झालं, ते शरद पवार यांच्यावर झालेल्या बेछूट आरोपामुळे सत्तांतर झालं. कुणीही गल्लीबोळातला नेता येतो, तो पवारावर आरोप करतो, ते आरोप सिद्ध होत नाहीत. मी राजकीय क्लॅरिफिकेशन वगैरे त्यांना देत नाही आहे, ते खूप स्वच्छ एकदम पारदर्शी त्यांचा कारभार आहे असं माझा दावा नाही आहे. परंतु आरोप करणाऱ्यांनी ते कधीही त्यांच्यावरील आरोप सिद्ध करू शकले नाही आहेत. परंतु सत्तांतर मात्र झालं. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात सत्तांतराची लाट येते त्यावेळी एकमेव टार्गेट असतात शरद पवार. परंतु खूप महत्वाचं आहे. परंतु तो नेता त्यांना उत्तरही देत नाहीये. 95ला आपण पाहिलं, ट्रक भरून देतो म्हटले, सत्तांतर झालं, विषय संपला. नंतर पुन्हा पवार साहेब, यावेळी झालं, सत्तांतर झालं, पुन्हा शरद पवार. परंतु सलग 6 दशके म्हणजे 50 वर्षाहून मी जन्मण्यापूर्वी ते राजकारणात होते. 6 दशक महाराष्ट्राला तळहाताच्या रेषावर महाराष्ट्र जे ओळखणारे आहेत ते शरद पवार आहेत. आपण अक्कलकोट पासून निघालो जर लातूरला जायचंय ते मधले रस्ते सुद्धा सांगू शकतील अशा पद्धतीनं त्यांचं हे आहे. तर गल्लीबोळातला विषय राहिला आपला. गल्लीबोळातले नेते जेव्हा त्यांना शिव्या देऊन सत्तेवर येतात, त्यांचा शीर्ष नेता मात्र सांगतो, मी शरद पवारांपासून खूप शिकलोय, मी शरद पवारांचं बोटं धरून राजकारणात आलोय, शरद पवारांसारखा कुशल प्रशासकाकडून मी वेळोवेळी मार्गदर्शन घेत आलोय. म्हणजे कोण खरं बोलतंय, कुणाला त्यांची माहिती पटली आहे हे तथाकथित 56 इंचच्या शीर्ष नेत्याचं म्हणणं आहे. आपण मात्र गल्लीत जो कोणी जोरात बोलतो त्याच्यावर बाळून विषय संपतो. शरद पवार नक्की काय आहेत ते मी सांगण्यासाठी 2-3 गोष्टी सांगणार आहे. मी राजकीय भाषणबाजी करत नाहीये, राजकीय भाषण माझा मुद्दा नाहीये. तर शरद पवार काय आहेत, जेव्हा आम्ही जन्मलो नव्हतो त्यावेळी त्या माणसानं एका मुलीवर थांबण्याचा निर्णय घेतला. म्हणजे या देशामध्ये कुटुंब नियोजनाचा गवगवा झालेला नव्हता, हम दो हमारे दो हा मुद्दा आलेला नव्हता. त्यावेळी या माणसानं सांगितलं आपण एकाच बाळाला अपत्याला जन्म द्यायचा. तो किस्सा असा आहे, आदरणीय प्रतिभा काकी पवार साहेबांच्या मिसेस प्रतिभा काकींनी विचारलं म्हणे, जर ती मुलगी झाली तर साहेब म्हणाले जास्त आनंद होईल मला. आपल्याला तर एकाच बाळावर थांबायचं आहे. ती जर मुलगी झाली तर मला जास्त आनंद होईल, कारण मुलीबद्दलची तुझी आस्था
तुझं ममत्व राहणार नाहीये. एक मुलगा दुसरी एखादी मुलगी होऊ दे म्हणून तुझी जी आशा अपेक्षा असणार आहे ते राहणार नाहीये. मला मात्र मुलगी आणि मुलगा समान असेल, मला एकाच अपत्यावर थांबायचं आहे. बर, ते उपाययोजना काय केली त्यांनी? आजही जबरदस्तीचे ऑपरेशन करायची वेळ आज असताना त्यावेळी त्या विभूतीनं त्या माणसानं स्वतःचं ऑपरेशन करून दिलं. अजून काय पाहिजे तुम्हाला? आयकॉन म्हणजे सांगतो आपण काय असतं आयकॉन. आपला नेता आपल्याला प्रेरणा देतो म्हणजे काय देतो? तो त्याच्या कृतीतून देतो. तो ज्या वाटेतून जातो, ज्या वाटेवरून जातो, तो जात असल्यामुळं ती वाट पायवाट होते. त्याच्यानंतर तो महामार्ग होतो. नंतर येण्याच्या लोकांवर त्या वाटेवरून दुसरे जे लोक येतात त्यांच्या पायात काटे टोचत नाहीयेत. म्हणून शरद पवार गेल्या 60 वर्षापासून ज्या वाटेवरून चालतात त्या वाटेवरून जे गेले त्यांच्या पायात नक्कीच काटे टोचणार नाहीयेत ही खात्री आहे. हा विचार पवारसाहेबांनी महाराष्ट्राला दिला. पवारसाहेब विखारी राजकारण कधीच केलेलं नाहीये. पवारसाहेबांचं एक गोष्ट अशी आहे, राजकीय धोरण आपलं सोडून द्या विषय, पवारसाहेब नियमासाठी म्हणून त्यांनी कधी काम केलेलं नाहीये. ज्याला जो कामाचा माणूस आहे त्याच्यासाठी त्यांनी नियम फाट्यावर बसवले, नियम बदलले. ते एक उत्कृष्ट उदाहरण असं आहे. आमच्याकडं सोलापूरला ज्योतिराम गायकवाड म्हणून एक शेतीनिष्ठ शेतकरी होते. ते नव्यानावला गेले आणि पवारसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, तो किस्सा असा आहे, सोलापूरमध्ये साहेबांची सभा होती. तत्पूर्वी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची सभा होती. राजीव गांधींच्या सभेला राजीव गांधी पूर्वी आले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार हे नंतर आले. पंतप्रधान आल्यानंतर सगळा जो कॅनवाय आहे, सोला लोकल जे पाहुणे आहेत त्यांना रिसीव्ह करायला आलेले ते पंतप्रधानांसोबत हो जिथं कार्यक्रम सभा आहे त्या सभेच्या ठिकाणी निघून जातात आणि मुख्यमंत्र्यांचं काही हेलिकॉप्टर येत नाही. बराच वेळ जाते. थोड्या वेळानंतर हेलिकॉप्टर दिसतं फिरत 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 आणि विमानतळावर उतरतं हेलिकॉप्टर. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला कुणीच नसतं. फक्त एक पायजमा, नेहरू शर्ट, अण्णा शर्ट आणि टोपी घातलेला एक शेतकरी असतो, हातात फुलांचा हार घेतलेला. त्या माणसाचं नाव ज्योतिराम गायकवाड, त्या शेतकऱ्याचं नाव. साहेबांचं तो स्वागत करतो. तो सांगतो की मी शेतकरी आहे, असं माझी शेती आहे, मी शबरीची बोरं ह्या पिकांमध्ये प्रगती केलेली आहे, मी काय वेगळं संशोधन केलंय. साहेब त्याच्या गाडीत बसून सभेच्या ठिकाणी येतात. सगळे स्वागत झाल्यानंतर पुन्हा ते साहेब त्याला विचारतात, त्या शेतकऱ्याला, ज्योतिराम तुझं शेत मला बघायचं, तुझ्याकडून सगळं समजून घ्यायचं आहे. ते समजून घेतात. नंतर सत्तांतर होतं. महाराष्ट्रातून साहेब दिल्लीला जातात. सत्ता यांच्याकडे नसते. त्यावेळी केंद्रीय कृषी मंत्री असतात बलराम जाखड. प्रत्येक जिल्ह्याला एक कृषी विज्ञान केंद्र द्यायची योजना असते केंद्र सरकारची. साहेब फाईल तर स्वतः तयार करतात आणि ज्योतिराम गायकवाडांना निरोप मिळतो की ताबडतोब तुम्ही दिल्लीला या. साहेब त्या ज्योतिराम गायकवाड नावाच्या शेतकऱ्याला घेऊन केंद्रीय कृषी मंत्र्याकडे जातात. सांगतात की हा ज्योतिराम गायकवाड आहे. ते कृषी मंत्री सांगतात की ह्याच्या टर्म्स अँड कंडिशन वेगळे आहेत. कृषी विज्ञान केंद्राचं जे उभारणी आहे, त्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ती सगळी यंत्रणा वेगळी आहे, त्याचे नियम व अटी वेगळे आहेत. साहेब म्हणतात अटी बदला, काही नियम बदला, परंतु या माणसाला जर दिलं तर काम योग्य पद्धतीने होईल. फक्त पात्रताधारक असण्यापेक्षा तो त्या कामाला कमिटेड आहे का हे पाहणं, ते योग्य माणसाच्या हाती जर आपण ती सूत्र दिली तर त्या योजनेचा हेतू 100% यशस्वी होईल हा विश्वास पवारांना होता. म्हणूनच पवारसाहेबांबद्दल किती आख्यायिका आहेत की ते प्रत्येकाला नावानिशी ओळखतात. कार्यकर्त्यांची जाण त्यांना माहित आहे. कामाचा कार्यकर्ता कोण, चंपो कार्यकर्ता कोण, हा फरक करणं त्यांना सहज शक्य आहे. ही सगळी त्या माणसानं स्वतःच्या आयुष्यात खास्सा खाऊन साधारणतः 60 वर्षाच्या राजकीय कार्यकाळामध्ये त्यांनी मिळवलेलं हे यश आहे असं मला वाटतं. आज फक्त जिल्ह्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तेही खाजगी माणसानं चालवलेलं कृषी विज्ञान केंद्र म्हणून आमच्या सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्राकडे पाहिलं जातं. सोलापूरचा अनुबंध पवारसाहेबांसोबत प्रचंड आहे. पावसातल्या सह्याद्रीचा विषय जेव्हा आपण सांगतो, साहेब पहिल्यांदा जेव्हा राज्यमंत्री झाले, सोलापूरचे पालकमंत्री होते. सोलापूरचे पालकमंत्री असताना पालकमंत्री असलेला जो नेता आहे तो एखाद्या मित्राच्या कार्यकर्त्याच्या गॅलरीमध्ये झोपतो. बाबूराव जक्कल नावाचे एक संपादक होते, विश्व समाचार नावाचं त्यांचं पेपर होतं.
त्या पेपरच्या, त्या बाबुराव जक्कलांच्या समाचार चौकातल्या घरात गॅलरीमध्ये पवार साहेब झोपायचे. पांढरी हाफ सफारी फायलींचा गट्टा घेऊन हे सोलापूरमध्ये पैदल फिरायचे. आज किती नेते आहेत, असे किती लोक आहेत. ते साहेब आज जर पुढारी येणार आहे म्हटलं की साधा पंचायत समितीचा जरी सभापती असेल, सभापती जाऊ दे, साधा सदस्य असेल, तर तो सदस्य रेस्ट हाऊस बुक करतो, चांगलं हॉटेल बघा म्हणून सांगतो. हा नेता मात्र आजपासून साधारणतः 55 वर्षापूर्वी मित्राच्या गॅलरीमध्ये झोपायचा आणि नंतर दुसऱ्या दिवशी कामाला लागायचा. हे कुठून येतं? हे त्या माणसाच्या विचाराची जी पक्की बैठक आहे, त्या विचाराच्या पक्की बैठकीतून येतं असं मला वाटतं. आज जिल्हा परिषद सदस्य झाला आणि दूध डेअरी काढली, साखर कारखाना काढला आणि त्या कुठलं देश ते ब्राझील असेल, इतर कृषी प्रधान शेतीच्या प्रशिक्षणासाठी किंवा शेती पाहण्यासाठी जेव्हा माणूस जातो, 4 सूट शिवत होतो. 4 सूट वगैरे शिवून कृषी दौऱ्यामध्ये, कृषी अभ्यास दौऱ्यामध्ये माझी निवड झाली म्हणून आधी दौंडी देतो, जातो. परंतु शरद पवार इथेही वेगळे आहेत. साधारणतः युनेस्कोची शिष्यवृत्ती घेऊन शरद पवार परदेश दौऱ्यावर गेले होते. कुठले कुठले देश होते ते? इटली, जर्मनी, ब्राझील, फ्रान्स, इंग्लंड यासारख्या देशांच्या प्रशासकीय व्यवस्थेचं, राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी एक सर्वसामान्य जो शिष्यवृत्ती, ज्याला काय म्हणतो आपण स्टायपेंड घेऊन जो विद्यार्थी जातो, PhD करणारा विद्यार्थी जसं राहतो, तसं हा मुलगा जाऊन त्या व्यवस्थेचा अभ्यास करून येतो. म्हणून पवार साहेब, वैश्विक दृष्टिकोन पवार साहेबांकडे का आलं, त्याची कारणं मला वाटतं त्यांच्या जडणघडणीमध्ये आहेत. ते नेहमी आपल्या मातोश्रींना त्याचं क्रेडिट देतात. त्यांना बाई म्हणतात, ते बाळ असताना आम्हाला घेऊन गेल्या. ते ही सगळी बैठक, ही जो विचाराचा जो वारसा आहे तो एकाएकी आलेला नव्हता. म्हणून पवारसाहेबांबद्दल एक नेहमी कथा सांगितली जाते. पवारसाहेब विरोधकांनाही बळ देतात. मला वाटतं सह्याद्रीचं तेच, सह्याद्री जे आपण सुरुवातीला सांगितलं की ते डोंगर वांगा नाही आहेत, ते सर्वांना समावून घेणारं, समष्टीचा विचार करणार आहे. जसं सह्याद्रीमध्ये हापूस आंब्याची झाडं आहेत, तसं काटेरी झुडपं पण आहेतच ना. परंतु काटेरी झुडपाच्या पलीकडं तिथली जी इकोसिस्टीम आहे त्या सगळ्यांना सांभाळण्याचं काम सह्याद्री करतं. तोच वसा, तोच वारसा शरद पवार चालवत आहेत असं मला वाटतं. सर्वात पवारसाहेबांच्या चरित्राविषयी किंवा सह्याद्रीच्या थोरपणाविषयी सांगत असताना मला 1-2 गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत. शरद पवार हे नेहमीच युथ आयकॉन आहेत. पवार जेव्हा सुरुवातीच्या काळात राजकारणात आले, बलशाली महाराष्ट्र नवा, शरदच त्याला नेता हवा, असं काहीतरी त्यांची घोषणा होती. आज आपण पाहतो शरद पवार साहेबांचे सर्वात जास्त चाहते, टोरांच्या ताकदीवर पवार साहेबांनी महाराष्ट्रातलं सत्तांतर केलं. महाराष्ट्राचं सत्तांतर करत असताना सगळ्यात जास्त जे कार्यकर्त्यांचं प्रेम असेल, सर्वसामान्य जनतेचं प्रेम असेल, ते प्रेम शरद पवार यांच्या वाटेला आलं असं मला सांगावंसं वाटतं. ती गोष्ट अशी आहे, आम्ही जेव्हा गावाकडे राहायचो, आता सोलापूरमध्ये आलो, तत्पूर्वी सगळ्यांची संस्कृती गाव संस्कृती, आपण गावातूनच आलो. कुणी सॅन फ्रान्सिस्को किंवा टोकियोमध्ये जन्मलेला नाही आहे. आपण जेव्हा गावात जन्मलो, गावात आपलं दुग्ध व्हायचं, गाय व्यायली, म्हैस व्यायली, तर ते कच्चं दूध घेऊन आपली आजी तांब्या गावातल्या सगळ्या देवावर व्हायला सांगायची. कच्चं दूध देवाला, पहिलं घास देवाचा, पहिली तोड देवाची. त्या पद्धतीनं महाराष्ट्रातले कित्येक युवा शेतकरी असे आहेत की जे भाजीची पहिली तोड पवार साहेबांना देतात. द्राक्ष पिकवलं, पहिलं बॉक्स पवार साहेबांना देतात. कित्येक लोक असे आहेत की माझ्या पावसातल्या सह्याद्रीमध्ये तो संदर्भ आहे, साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या, कुणीतरी सायकलवरून पायपीट करत साहेबांपर्यंत जातो, भाजीची पहिली तोड साहेबांना पोचवतो. साहेबही तितके खमकी आहे, त्याचं शालनं सत्कार केलं जातं.
ही बांधिलकी, गावकुसाबाहेरील लोकांशी असलेली बांधिलकी, सर्व तळागाळातील लोकांशी असलेली बांधिलकी, तो विचारांचा वारसा पवार साहेबांनी पुढे नेला. सह्याद्री 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 म्हणून जेव्हा आपण सांगतो, सह्याद्री होणं सोपं नाही आहे. साधी टेकडी सुद्धा आपल्याला आव्हान देते. सह्याद्री महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, महाराष्ट्राच्या राजकीय वारशाचा, महाराष्ट्राच्या एकूणच कणखरपणाचा लक्षण आहे सह्यागिरी. त्यामुळं या सह्याद्रीचं मोल आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. एकूणच पवारसाहेब आणि सह्याद्री, जेव्हा महाराष्ट्रातल्या सत्तांतराचाच विषय निघाला, तो मुद्दा राहिला तो असा होता की गोकुळामध्ये जेव्हा धुवाधार पाऊस पडायचा, मी तुलना करत नाहीये, तो फक्त संदर्भ सांगतो की गोकुळमध्ये जेव्हा धुवाधार पाऊस पडायचा, लोक भिजायचे गोकुळातले सगळे सवंगडी कृष्णाचे, आणि भिजत असताना धो 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 इंद्र काहीतरी कोपला होता त्यांच्यावर, आणि इंद्राची खोपा मर्जी झाली होती. इंद्र पावसाला सांगितलं की वरुण राजाला धो 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 कोसळत होता. त्या लोकांच्या संरक्षणासाठी श्रीकृष्णानं ते डोंगर उचललं आणि आपल्या करंगळीला सांगितलं, गोवर्धनगिरी त्याचं नाव, गिरिराज गोवर्धनगिरी. तोच चित्र एखाद्या तरुण चिंतकाला, एखाद्या तरुण कीर्तनकाराला आमचे ज्ञानेश्वर बंडगर माऊलींनी सांगितलंय, गिरिराज गोवर्धन उच्चारणाऱ्या कृष्णासारखा मला शरद पवार दिसले. कारण महाराष्ट्र जेव्हा धो 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 अशा विखारी वातावरणात भिजत होता, विखारी वातावरणातून वाचवण्यासाठी सत्तांतरात सगळेच लोक त्यांच्यापासून लांब जात होते. टोरांच्या बळावर त्यांनी सत्तांतर घडवलं. एक पाय जायबंदी असताना, वय आपल्या हातात नाहीये, सैन्य आपल्या हातात नाहीये, पाय आपले जखमायत पायाला, औषध खाऊन हा माणूस घरातून बाहेर पडला आणि महाराष्ट्राला एका रंगात बुडवण्याचे जे प्रयत्न चालू होते, त्या रंगापासून रोखण्याचं काम या सह्याद्रीनं केलं. म्हणून त्या कीर्तनकाराला गोवर्धनगिरी उचलणाऱ्या कृष्णासारखं ते भासले तर नवल नाही. असेच एक चित्रकार आहे, उदय मोहिते त्यांचं नाव, मुंबईतल्या मिड डेचे ते चित्रकार आहेत, इलिस्ट्रेटर आहेत. त्यांनी पवारसाहेबांचं असं वर्णन केलं, सुपरह्युमन जो कुणी असतो आज वेस्टर्न कल्चरमध्ये, म्हणजे अमेरिका इंग्लंडमध्ये सुपरह्युमन जे ते कोण आहेत, ते बॅटमॅन आहे, सुपरमॅन आहे, आयर्न मॅन आहे, ही माणसं नाहीत. अचाट शक्तीची, अचाट ताकदीची ती माणसं आहेत, ते फिक्शन्स आहेत, ते कल्पनाचित्र आहेत. आपले जे पुराणाच्या कथा होत्या, तो काहीही करू शकतो, तशीची कल्पनाचित्र आहेत. त्या कल्पनाचित्राच्या धर्तीवर त्या चित्रकारानं चित्र रेखाटलं सह्याद्रीचं. ते असं होतं, सुपरमॅन पावसात भिजतायत, मागं जब्बा लटकतात, आणि त्यांच्या पावसापासून बचाव होऊन नवीन जे आमदार निवडून आलेले आहेत ते त्यांच्या छायेखाली महाराष्ट्र लपलेला आहे, महाराष्ट्राला त्यांनी राखवलंय. तीच कथा क्लाइड कास्ट्रोची. क्लाइड कास्ट्रोनी एक चित्र काढलं होतं, साहेब स्वतः पावसाळ्यात भिजतायत आणि महाराष्ट्रावर छत्री धरली आहे. महाराष्ट्रावर छत्री धरणं म्हणजे काय? महाराष्ट्राचा जो विचार आहे, शाहू फुले आंबेडकरांचा, महात्मा बसवण्णांच्या विचारांचा, महात्मा गौतम बुद्धांच्या विचारांचा, कबीरांच्या विचारांचा, तुकाराम महाराजांच्या विचारांचा, समष्टीच्या विचारांचा, गाडगेबाबांच्या विचारांचा, आपण सगळ्या विभूतींची नावं जर घेतो, त्या विभूतींच्या विचारांचा कृतिशील पाईक जो आहे, ते त्यांना माहित होतं. बाबासाहेब आंबेडकरांचं जर नाव देऊन मराठवाडा विद्यापीठात काय होणार आहे यात त्यांना माहित नव्हतं का? होतं. ती किंमत त्यांनी मोजून त्या विद्यापीठाचं नामांतर घडलं. त्या विद्यापीठाच्या नामांतर नंतर जे काही घडलं त्याच्यावर जर आपण सिनेमा करायचे ठरवलो तर कित्येक फाईल्स असे सिनेमे तयार होतील. बाबासाहेब आपल्या विचारासाठी, आपल्या मूल्यासाठी, आपल्या अजेंड्यासाठी कधीही त्यांनी राजकीय भूमिका बदललेली नाहीये. किंमत मोजून त्यांनी आपला अजेंडा रेटला, तो विचार त्यांनी सोडला नाही. म्हणून आजपर्यंत जितके काही उभं झालेलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर उभं झालेलं आहे, ते आमच्या उजनी धरणाचा किस्सा सांगितलं जातं नेहमी. उजनीमध्ये एक इंडोनेशिया, इस्रायलमधली माशाची जाती आणून, माशाची प्रजाती आणून सोडली साहेबांनी. कुठं काय आहे, जिथं जिथं काय वेगळं आहे ते आपल्या राज्यासाठी असलं पाहिजे असा त्यांचा ध्यास होता. त्या भूमिकेतून त्यांनी ते डेव्हलप केलं. आज आपण 60 वर्षानंतर जो माणूस एकदाही पराभूत होत नाहीये, 60 वर्षापासून ज्या माणसानं पराभवच पाहिलेला नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे. 60 वर्ष तुम्ही म्हणजे
नेहमी सांगितलं जातं की भूतकाळ तुमचा छळतो, भूतकाळ तुम्हाला छळतो. या माणसानं भूतकाळ कसं काय छळत नसेल? यांनी काय चुका केली नाहीत का? काय झालं नाही यांच्याबद्दल? सगळे आरोप करणारे आरोपच करतायत, प्रूव्ह का होत नाहीत? म्हणजे याचा अर्थ हा माणूस प्रत्येक पाऊल मोजून ठेवतो, सदसद विवेक बुद्धीनं जागून ठेवतो. त्याला खात्री आहे आपण जिथे जातो तो रस्ता नाही आहे, ते केवळ आपले पाऊल वाट होणार नाहीये, तो महामार्ग होणार आहे. आपल्या माग त्या विचाराचे पाईक असलेले, त्या विचाराचा जज्बा असलेले, तो हिंदी शायर सांगतो ना, यूं ही चलते चलते दिगारानंतर चलते चलते कारवा बन गया. हा कारवा होणार आहे. आपल्या मागे कित्येक लोक चालत येणार आहेत या वाटेवरून. म्हणून आपण वाट चालत असताना जबाबदारीने चाललं पाहिजे, हे भान शरद पवारांना होतं. म्हणूनच सगळ्यात जास्त पुस्तकं पवार साहेबांवर झाली, त्यांच्या धोरणावर झाली. त्यांच्यावर PhD करणारे कमी नाही आहेत, त्यांच्या धोरणावर कविता करणारे कमी नाही आहेत, त्यांना दैवत म्हणणारे कमी नाही आहेत. त्याचं कारण हेच आहे, साधारणतः 60 वर्ष म्हणजे 5 दशकाहून 6 दशक त्या माणसाचा प्रभाव, की त्यांच्यावर टीका करणारे करत असतील त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाहीये. ते महाराष्ट्रवादी आहेत, त्यांनी स्वबळावर कधी सत्ता मिळवलेली नाही ना, त्यासाठी त्यांनी बाकीचे काही लाडीलावाडी पण केलेली नाही आहेत. त्यांनी समाजामध्ये विखार पेरलेला नाहीये. 25 वर्षापूर्वी उत्तर प्रदेश जळत होता, आज जे 25 वर्षापूर्वी सुपात होते कर्नाटक, आज जात्यात आलं. या लोकांनी काय केलं, त्या लोकल विषयाला अनुसरून समाजामध्ये फूट पाडण्याचा डाव रचला. ते यशस्वी झाले, परंतु पवारसाहेबांच्या कणखरपणामुळं, सह्याद्रीच्या कणखरपणामुळं तो डाव महाराष्ट्रामध्ये यशस्वी झाला नाही असं मला वाटतं. पवार साहेबांच्या प्रत्येक भूमिकेबद्दल, प्रत्येक विचाराबद्दल, त्यांच्या निर्णयाबद्दल किंवा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकालाबद्दल आपल्याला मूल्यमापन करायचं नाही आहे. पवार साहेब आणि व्यक्तिगत भूमिका, पवार साहेब आणि शाहू फुलेंचा विचार, पवार साहेब आणि बसवण्णांचा विचाराचे आजचे पाईक आहेत शरद पवार, असं मी म्हणेन. अतिशय जबाबदारीनं मी हे विधान करतो, कारण कावेरी ते गोदावरीच्या खोऱ्यात महात्मा बसवण्णा नावाचा महानायक होऊन गेले, सिद्धरामेश्वर नावाचे महानायक होऊन गेले. त्यांनी सकल जीवात्म्यांच्या कल्याणाचा विचार सांगितला. शरद पवारांच्या भाषेत, शरद पवारांच्या भूमिकेत कोणत्याही ठराविक समाजासाठी असं नसतं. जिथं काही पूर येतं त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा हा माणूस धावतो. जिथं भूकंप होतं सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे भूकंप झाल्यानंतर लातूरला जेव्हा भूकंप झाला, त्या लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यापेक्षाही आधी शरद पवारांना ती माहिती मिळाली होती. जिल्हाधिकारी आणि त्यांचं पथक येण्यापेक्षा पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री त्या घटनास्थळावर दाखल झाले होते. हा सह्याद्रीला फुटलेला पाझर होता असं मला वाटतं. शरद पवारांच्या ह्या व्यक्तिगत आयुष्याचे जे किस्सा सांगतो आपण, त्याच्यावरून आपण जज करतो. सांगणारे काय, नेहमी सांगितलं जातं की राजकीय भूमिका वेगळी आणि व्यक्तिगत आयुष्य वेगळं. या माणसाला व्यक्तिगत असं काहीच नाहीये. या माणसानं जेव्हा हम दो हमारे दो कुटुंब नियोजनाची संकल्पना जन्माला आलेली नव्हती, त्यावेळी एका मुलीवर थांबण्याचा निर्णय घेतला. आपल्या कन्येच्या, आपल्या एकुलत्या एक कन्येच्या म्हणजे आदरणीय सुप्रियताईंच्या लग्नात असं गाव जेवण नव्हे तर किमान एक महिनाभर सहस्रभोज, लक्षभोज करायची त्यांची ताकद होती. परंतु साहेब इथेही वेगळे दिसले, सर्वसमावेशक दिसले, कारण त्यांना माहित होती की आपण जे करतोय हे भविष्यात इतिहास होणार आहे. लोक आपल्याला कोट करतील, लोक आपल्या मार्गावरून निघतील, आपल्याला लोक आदर्श वगैरे मानत असतील, आपण त्यांचे नेते असू, तर आपण चालत असताना आपला मार्ग जबाबदारीचा असलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. म्हणूनच आलेल्या सर्व पाहुण्यांना, म्हणजे मंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील, त्या सगळ्या पाहुण्यांना पवार साहेबांनी आपल्या लाडके लेकीच्या लग्नामध्ये जे भेट दिलं, एक चाफ्याचं फूल आणि एक पेढा. सहस्र भोजनाच्या पंक्ती उठलेल्या नव्हत्या असं जाणकार सांगतात, जे आम्ही तर त्यावेळी नव्हतोच. हा मुद्दा असा आहे की पवार साहेब सर्वसमावेशक जितके आहेत त्याहून पलीकड ते कणखर आहेत असं मला वाटतं. पवार साहेबाबद्दल सांगण्यासारखे प्रचंड किस्से असे आहेत की तो माणूस राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करतो, प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवतो, प्रत्येकाचं कर्तृत्व लक्षात ठेवतो. त्या माणसाला जो कोणी योग्य माणूस आहे त्यांच्या डोक्यात असतं, त्याला ते निरोप देऊन त्याला त्या पदावर बसवतात. अशा प्रत्येक गोष्टी त्यांच्या आहेत.
मला वाटतं मी ज्ञानेश्वर वडगरच्या भूमिकेशी सहमत आहे की सह्याद्रीतला जो सर्वसमावेशपणा आहे, सह्याद्रीचा जो कणखरपणा आहे, सह्याद्रीचं जे अखंड परिश्रमामध्ये, अखंड कठीण परिस्थितीमध्ये स्थितप्रज्ञ राहणं जे सह्याद्रीचं लक्षण आहे, वादळ वाऱ्यात, धोवाधार पावसात अविचल जो राहतो त्याला सह्याद्री म्हटलं जातं. आपण सह्याद्रीच्या कुशीत वाढलेली माणसं आहोत, आपण मराठे आहोत, आपण मराठे आहोत, आपण मावळे आहोत. म्हणून छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या कडाकोपऱ्यातून जसे किल्ले उभारले, जसं स्वराज्याची निर्मिती केली, त्या स्वराज्याच्या विचाराचा वारसा शरद पवार साहेबांनी पुढे नेला असं मला वाटतं. जेव्हा सुरुवातीला विषय झाला की पावसातला सह्याद्री आणि चन्नवीर बोलणार आहे, बऱ्याच लोकांनी विचारलं की तू पवार साहेबांवर बोलणार आहे. मला वाटतं ही मी बोलायलाच पाहिजे, कारण मी ज्या विभूतीचा वारसा सांगतो, ज्या विभूतीला मी आयकॉन म्हणून मिरवतो, ज्या विभूतीला या जगाचा अण्णा म्हणजे वडिलांच्या नंतर वडील असतात, वडिलांनंतर जो संसाराची त्या कुटुंबाची काळजी घेतो तो अण्णा असतो. कन्नडमध्ये अण्णा म्हणजे थोरला भाऊ, कारण मराठीमध्येही अण्णा शब्द आहे. अण्णा थोरल्या भावाला म्हटलं जातं, लहान भावाला अण्णा म्हणत नाहीयेत. वडिलांनंतर जो माणूस आपल्या कुटुंबाची काळजी घेतो तो अण्णा, ते म्हणजे बसवण्णा, जगदण्णा, चराचराचे अण्णा झाले. त्या अण्णाचा विचार, त्या महात्मा बसवण्णांचा विचार, बसवेश्वरांचा विचार, सिद्धरामेश्वरांचा विचार, अल्लप्रभुदेवांचा विचार, या सगळ्या शरणांचा विचार, नंतर शरणांचे विचार ज्या विचार परंपरेमध्ये, ज्या वारकरी संप्रदायामध्ये परावर्तित झाले, संत श्रेष्ठ तुकोबाराय असतील, नामदेवराय असतील, एकनाथ बाबांपर्यंत त्या विचारांचा वारसा पुढं वाहत 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 पुढं आला. तो प्रवाह, त्या प्रवाहात नंतर मिसळत गेली छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूराय, महात्मा फुले, कर्मवीर अण्णा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब हा सगळा विचाराचा वारसा, त्या विचाराच्या वारशाचे प्रतीक आहेत, कृतिशील नेते आहेत, आजचे आयकॉन आहेत. आपण सांगू शकतो हा माणूस शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आहे, हा माणूस बसवण्णांच्या विचाराचा आहे, हा माणूस सिद्धरामेश्वरांच्या विचाराचा आहे, हा माणूस अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराचा आहे, हा माणूस माणुसकीच्या विचाराचा आहे. म्हणून मी महात्मा बसवण्णांचं वचनाचं कोट करतो आणि थांबण्यात आपण समारोपाकडे येतोय. महात्मा बसवण्णा एका वचनामध्ये म्हणाले होते, सकल जीवात्म्यांच्या कल्याणाचा जो कोणी विचार करतो तो माणूस कुलज होय. जाती श्रेष्ठ नसते, धर्म श्रेष्ठ नसतो, विचार श्रेष्ठ असतो. त्यामुळं सकल जीवात्म्यांच्या विचाराचा, कल्याणाचा विचार करणारा जो कोणी नेता असेल ते आजचे नेते आहेत शरद पवार. म्हणून ते ठराविक समाजाला, ठराविक धर्माला प्रो असलेल्या विचाराच्या विरोधात त्यांनी त्यांच्या घशातून सत्तेचा घास हिरावून घेतला आणि महाराष्ट्राला एका रंगात बुडवण्याचा जे काय डाव होता तो आपण थोपलो. तर म्हणूनच कोणत्याही एक जर गुच्छ आपण पाहिला, गुच्छ रंगपंचमीच्या दिवशी आपण वेगवेगळे रंग टाकतो एकमेकाच्या अंगावर, ते बहुरंगी असणं या देशाची संस्कृती आहे. हेच आपलं माणसाच्या आयुष्यात एकच रंग असेल तर कसंही त्याला रात अंधारे पण कुठलं तरी आहे ना, कलर ब्लाइंडनेस. तसंच आहे, जो माणूस कलर ब्लाइंड होतो त्याला जग काळी होते, त्याला जग पिवळं दिसतं. एक रंग कधीही चांगला नाही आहे. रंगीबेरंगी आपले जीवन आहे. होळीमध्ये आपण असतात वेगवेगळे रंग विकतो. फुलांच्या गुच्छामध्ये एकाच रंगाची फुलं असतील तर ते चांगलं दिसत नाहीत, वेगवेगळी रंगाची फुलं असतील तर ते चांगले दिसतात. तोच अजेंडा शरद पवारांनी पुढे नेला. ज्या शक्तीनं एका रंगात बुडवून आणण्याचा समाजाला ध्यास घेतलाय, एका ठराविक रंगामध्ये शेड त्यांना द्यायचे या देशाला, पवार साहेब तो प्रयत्न हाणून पाडणारे सह्याद्री आहेत. सह्याद्रीच्या कुशीत, सह्याद्रीच्या पठारावर कसे वेगवेगळे रंग आहेत ते त्यांचे अस्तित्व ठेवून आहेत. पवारांचा विचार, शरद पवारांच्या राजकीय भूमिकेबद्दल आपण बोलत नाही. शरद पवारांचा जो सामाजिक आशय आहे, सामाजिक भूमिका आहे, आजपर्यंत त्यांची वाटचाल आहे, तो विविध रंगी आहे. तो सगळ्या रंगांना समान न्याय देणारा आहे. सगळ्या जाती समाजाला, समूह घटकाला समान न्याय देणार आहे. तुम्ही हे असेल तर तुम्हाला संधी असेल, तुम्ही ते असाल तर संधी नाही आहे. मी मुद्दाम नाव घेत नाही, पुन्हा त्या गोष्टी कशाला उजाळा द्यायचा. म्हणून ठराविक समाज हा शब्द मी प्रयोजितो, ठराविक रंग हा शब्द मी प्रयोजितो. आपल्याला तो रंग कोणता आहे माहित आहे, तो समाज कोणता माहित आहे, तो धर्म कोणता माहित आहे, ती जात कोणती माहित आहे. आपण त्याच्यात पडायचं नाही आहे.
शरद पवारांचा विचार हा समष्टीचा विचार आहे. शरद पवारांचा विचार हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे. शरद पवारांचा विचार महात्मा बसवांना आणि बसवादी शरणांचा विचार आहे. शरद पवारांचा विचार आमच्या स्वर्णलिगीच्या नायकाचा 68,000 वचनांचा रचयिता जे आहेत सिद्धरामेश्वरांच्या विचारांचा शरद पवारांचा वारसा आहे. एवढं सांगतो मी आपली रजा घेतो. मला बोलण्याची संधी दिलीत. मी ॲडव्होकेट निशांत वाघमारे आणि त्यांच्या सगळ्या चमूच आहे, मेहबूब शेख आणि त्यांच्या चमूच आहे आणि आपले जे प्रदेशाध्यक्ष आहेत या सगळ्यांचं मी आभार मानतो. मी पुन्हा एकदा सांगतो, एनसीपीचा कार्यकर्ता किंवा एनसीपीचा विचार सांगणारा मी पत्रकार नाही आहे, मी व्यवसायाने पत्रकार आहे. शरद पवारांचं जे फायटिंग स्पिरिट आहे, शरद पवारांचा जो पवार साहेबांचा जो लढाऊ बाणा आहे, हात पायाला जखम झाली आहे, गोळ्या खाल्ल्याशिवाय दिवस सुरू होत नाहीये, तशा अवस्थेत हा माणूस पायाला भिंगरी लागल्यासारखं महाराष्ट्र पिंजून काढतो. याच्या पवार साहेबांकडे बघून महाराष्ट्रात मतदान झालं. सत्ता गेली म्हणून पत्रकारांनी, मी पत्रकारांनी ती भाषा बोलतो, संपादकांनी आग्रलेख लिहून तयार ठेवले होते, सेकंड स्टाफनं चित्र काढून तयार ठेवले होते, डिझायनरनी लेआउट करून तयार ठेवला होता. या सगळ्यावर पावसातल्या सह्याद्रीच्या पाण्यानं पाणी टाकलं आणि महाराष्ट्रात अभूतपूर्व असं सत्तांतर घडलं. जेव्हा आपण टॅगलाईन पाहतो, जेव्हा तुम्ही लढण्याची उर्मी गमावून बसता, तुम्हाला पराभव समोर दिसतं, जेव्हा तुम्ही हातबल होता, हारता, तुम्हाला वाटतं की आपण हारतोय, त्यावेळी तुम्ही पवार साहेबांना आठवायचं आहे. आणि तो माणूस कसं लढला, जिंकला की हारला हा विषय नाही आहे. लढाऊ बना, तुम्ही लढलं पाहिजे. तुम्ही लढत असाल, तुम्ही मनापासून लढलात तर यशापासून तुम्हाला कुणीही रोखू शकत नाहीये. हे पवार साहेबांनी मला वाटतं हा आजच्या पिढीवर दिलेला धडा आहे. मोटिवेशन वक्ते काही वेगळे 100 उदाहरणं सांगण्याचा अर्थ नाहीये. पवार साहेबांच्या चरित्राकडे आपण जर पाहिलं तर मला वाटतं हे सर्वात बेस्ट मोटिवेशन चरित्र आहे, मोटिवेशन स्पिरिट आहे, फायटिंग स्पिरिट आहे. या समारोपासह मी आपल्या सर्वांची रजा घेतो. शरणू शरणार्थी यालाच आपण सलाम अलेकुम म्हणतो, यालाच आपण जय भीम म्हणतो, यालाच आपण रामकृष्ण हरी म्हणतो, यालाच आपण रामराम म्हणतो. तुमचं आमचं नातं काय, जय भवानी जय शिवराय, या सगळ्या घोषणांचा अर्थ एकच आहे. शरणू शरणार्थी म्हणजे मी तुम्हाला शरण जातो. तुमच्या मनात जो ईश्वर आहे त्याला मी शरण जातो. मी तुमच्या समोर नतमस्तक होतो. नमस्कार.